आणि आता एक ब्रेकिंग बातमी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलंय। इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजितदादा गटाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। गेले अनेक दिवस मलिक यांच्या कार्यालयाकडून नवाब मलिक तटस्थ असल्याचा दावा केला जात होता। तर विधान परिषद निवडणुकीपूर्वी मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे अजित पवार यांना नवाब मलिक यांनी पाठिंबा दिल्याची चर्चा देखील आता रंगतेय। आणि याविषयीचे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत। थेट प्रणालीकडे जाणार आहोत। प्रणाली, गुड मॉर्निंग। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक अजितदादांच्या उपस्थितीत पार पडली होती आणि सगळ्यांचंच लक्ष होतं या बैठकीला नवाब मलिक यांची हजेरी दिसली। नवाब मलिक यांनी आधीच अजित पवार यांना पाठिंबा दिलेला आहे। जेव्हा कोर्टामध्ये अफिडेव्हिट सादर करण्याची वेळ आली तेव्हाही नवाब मलिक यांनी आपलं अफिडेव्हिट दिलेलं होतं। नवाब मलिकांना कोर्टानंच बोलण्यास परवानगी नाकारलेली असल्यामुळे नवाब मलिक आपल्याला कुठेही फारसे बोलताना दिसलेले नाहीयेत। परंतु अजितदादांच्या गटाच्या ज्यावेळेला काही महत्त्वपूर्ण घडामोडी होत असतात किंवा जिथे कुठे मतदानाची वेळ येते त्या वेळेला नवाब मलिक यांच्याशी संपर्क साधला जातो, त्यांच्याशी संवाद ठेवला जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता विधान परिषदेची निवडणूक जवळ आहे। या निवडणुकीमध्ये अजितदादांनी आपले 2 उमेदवार दिलेले आहे। असं असताना अजितदादांसाठी एक मत महत्त्वाचं आहे। नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणं हे जरी महायुतीतल्या 2 इतर पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेनेला मान्य नसलं, तसे पत्र सुद्धा जरी त्यांनी अजित पवारांना दिलेले असले तरी अशा वेळेला विशेषतः निवडणुकीमध्ये जेव्हा मतदानाची वेळ असते तेव्हा एक मत महत्त्वाचं असतं। आणि नवाब मलिक यांनी स्वतःहून अजित पवारांना पाठिंबा दिलेला असल्यामुळे नवाब मलिक यांचं मत सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। आणि म्हणूनच कालच्या या जेव्हा ही बैठक झाली अर्ज भरल्यानंतर तेव्हा या बैठकीला आपल्याला नवाब मलिक यांची उपस्थिती बघायला मिळते। याचा अर्थ नवाब मलिकांचा पाठिंबा हा अजित पवार गटाला आहे हे जवळपास स्पष्ट आहे। परंतु असं असल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चा वेगळ्या या रंगू लागलेल्या आहेत की नवाब मलिकांचा अजित पवारांना दिलेला हा पाठिंबा शिवसेना आणि भाजप यांना मान्य असेल का। धन्यवाद प्रणाली या सविस्तर माहितीसाठी।